नमस्कार, आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। मुलगी 15 वर्षाची असताना तिचा बालविवाह लावून दिला। लग्नानंतर तिला मुलगा झाला। आता माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी या महिलेला घरातून हाकलून देण्याचा प्रकार समोर आलाय। याबाबत एका 19 वर्षाच्या मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून पोलिसांनी फिर्यादीचे पती, सासू, फिर्यादीचे आई वडील यांच्यावर पॉक्सो आणि बालविवाह अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। हा प्रकार पुणे आणि सातारा येथे 10 मार्च 2021 ते 22 ऑक्टोबर 2024 दरम्यान घडलाय। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या 15 वर्षाच्या असताना त्यांच्या आईवडिलांनी बेकायदा त्यांचा विवाह लावून दिला। लग्नानंतर पतीने फिर्यादीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याने त्या गरोदर राहून एका मुलाला जन्म दिला। त्यानंतर फिर्यादीच्या पतीने फळ विक्रीसाठी दुकान घ्यायचे यासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावला। पैसे घेऊन न आल्यास नांदवण्यासाठी नकार दिला। तेव्हा फिर्यादीचे आईने आतापर्यंत फिर्यादीच्या पतीला थोडे थोडे करून 1,10,000 रुपये दिले। असं असतानाही त्याने फिर्यादीस मारहाण करून राहत्या घरातून हकलून दिले। फिर्यादीचा सांभाळ करण्यास नकार दिला। कोंढवा पोलिसांनी पॉक्सो बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव तपास करतायत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।